केवळ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठीच राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली। त्यानंतर आज पत्रकारांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यामागची भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ट केली। अयोध्येत राम मंदिराची उभारणी आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतल्याने पाठिंबा दिल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। जर नरेंद्र मोदी नसते, जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी, जरी ते नसते, जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं। नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाची देशाला गरज असल्याचंही राज ठाकरे यांनी अधोरेखित केलं। एका बाजूला एक धडगुजरं कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व, अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं। आपण घेतलेल्या राजकीय भूमिकेवर सुद्धा राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय। निवडून आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं। आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही, त्याला धोरणांवरती त्याला टीका म्हणतात। गड किल्ल्यांचं संवर्धन, तरुणांचे रोजगार, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असे अनेक विषय पंतप्रधान मोदी निश्चित मार्गी लावतील अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली। महायुतीला मनसेनं पाठिंबा दिल्यानंतर महायुतीसाठी राज ठाकरे जाहीर सभा घेणार का असे प्रश्न विचारले जात होते। यावर महायुतीसाठी सभा घेण्याकरता अद्याप ठरलेलं नसल्याचं राज यांनी म्हटलं। दरम्यान महायुतीशी समन्वय साधण्यासाठीच्या मनसे नेत्यांची एक यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी सभा घेणार का असा प्रश्न केला जात होता। त्याला राज ठाकरे यांनी उत्तर दिलं। जनसभाओं को क्या आप संबोधित करने वाले चुनाव प्रचार के दौरान? आता मी काही ठरवलं नाही, पुढे बघू। 17 तारीख को सर एक आप लोगों की सभा होने वाली है। आमचे बुकिंग असतात, तुम्ही काय पहिल्यांदा बघताय काय? महायुतीसाठी सभा घेण्याबद्दल ठरवलेलं नसल्याचं राज ठाकरे म्हणाले। सकारात्मक निश्चित असेल, परंतु अजून मी ठरवलं नाही कुठे घ्यायचं आणि काय घ्यायचं। पुढे बघू, माझी चर्चा झाल्यावरती मी सांगेन। महायुतीच्या उमेदवारांनी आणि नेत्यांनी मनसेच्या कोणत्या नेत्याशी संपर्क साधायचा याची यादी तयार केली जात असल्याचंही राज ठाकरे यांनी नमूद केलं। त्यांनाही कळलं पाहिजे की कोणाशी संपर्क साधायचे, ज्याच्यातनं आमचे लोक कशा प्रकारे काम करतील आणि पूर्णपणे सहकार्य करायचं आणि पूर्णपणे प्रचार करण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना सांगितलेलं आहे। विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनसेची मोर्चे बांधणी सुरू असल्याचं सांगतानाच या सगळ्या कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत। मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर विरोधी पक्षांनी मनसेच्या भूमिकेवर टीकास्त्र डागलं होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचं नवनिर्माण कसं झालं असा प्रश्न पडल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती। दरम्यान विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर सुद्धा जोरदार निशाणा साधला। मनसेनं महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून विरोधकांसह ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं। त्याला राज ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिलं। मी आत्ताच माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, काय असतं, कावेळ झालेले असते ना त्यांना जग पिवळं दिसतं, त्याच्यामुळे ते आत्ताच आतून बाहेर आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा तसा विचार असू शकतो। केंद्र सरकारवर केलेली टीका ही मुद्द्यावर आधारित होती असं सांगताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला। ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून मी टीका करतोय, माझे 40 आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय, असल्या कुठच्या गोष्टींमधनं ती टीका नव्हती, ती मुद्द्यांना टीका होती। उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा पक्ष या दोन्ही पक्षांच्या मागे मराठी माणसाची मोठी ताकद आहे। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे। आम्हाला संमिश्र सरकार हवंय, एक व्यक्ती एक पक्ष हे 10 वर्षात दिसून आलंय, एकाधिकारशाही देशाला घातक असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला। संमिश्र सरकार नको असं एकेकाळी वाटायचं, पण संमिश्र सरकारच्या काळात सरकार चांगलं काम करतंय दिसून आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला। एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे, हुकुमशहाला पुन्हा एकदा स्वीकारणं देशाला घातक आहे। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांना अप्रत्यक्षपणे टोला हाणला। काही मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटकं आता जनता ओळखते। महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा लवकरच होणार असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला। गेल्या आठवड्यात आमची पत्रकार परिषद झाली, तशी अजून महायुतीची
सभा जरी सुरू असल्या तरी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय अजून जाहीर झालेला नाही. त्याच्यामुळे नुसत्या युतीच्या सभा घेऊन काही उपयोग नाहीये. फॉर्म्युलाच नाही आणि सभा घेत आहेत, त्याला काय अर्थ नाही. शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना एवढी लोक भाड्यानं का आणावी लागतात असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केलाय. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत राजकीय सामना रंगलाय. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या टार्गेटवर आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि वंचित हे राजकीय गणित काही जुळलं नाही. वंचितला सोबत घेण्यासाठी आघाडीनं आटोकाट प्रयत्न केला होता, पण आंबेडकर यांना लोकसभेच्या 6 जागा देण्याची तयारी सुद्धा दर्शवली होती. महाविकास आघाडीनं भाजपशी संधान साधल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं. मात्र असं असलं तरी महाविकास आघाडीनं दिलेल्या उमेदवारांवर प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है. म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय? म्हणजे त्या 20 जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत, त्याला फिक्स म्हणतो आम्ही. मी उदाहरण फक्त या ठिकाणी देणार आहे की कल्याणच्या मतदारसंघामध्ये उद्धव शिवसेने यांनी असणारा जो उमेदवार दिला त्या उमेदवाराला कल्याणचीच माणसं म्हणतात आहेत की असणारा हा काही लढू शकत नाही एकनाथ शिंदेच्या मुलाच्या विरोधात. मतांची विभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडीनं प्रकाश आंबेडकर यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीला वंचितचा सामना करावा लागणार आहे. काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. भंडाऱ्याच्या साकोलीत राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. काँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यास दारिद्र्य रेषेखालच्या महिलांच्या खात्यात वर्षाला 1 लाख रुपये जमा करू अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. उस महिला के बैंक अकाउंट में साल के 1 लाख रुपए आपकी अगली सरकार डाल देगी. याच सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पिछड़ों का आपने क्या किया? ओबीसी के लिए क्या किया आपने, ये बता दो मुझे. कौन सी योजना आप लाए हिंदुस्तान के किसानों के लिए? वो ओबीसी हैं. सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलंय. सरकार बनने के एकदम बाद जाति जनगणना. केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी केला. सत्तेत आल्यास अग्निवीर योजना बंद करण्याचं आश्वासन सुद्धा राहुल गांधी यांनी दिलं आहे. कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकर हे ईडीच्या फेऱ्यात आलेत. मात्र खिचडी घोटाळा वगैरे काहीही नसून या खिचडी घोटाळ्यात काहीच हाती लागणार नाही असं सांगत शिवसेनेचे नेते आणि मावळते खासदार गजानन कीर्तीकर यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. भाजपला निवडणुकीत बहुमत मिळेलच, मात्र ईडीच्या कारवायांमुळे जनतेमध्ये चीड निर्माण झाली असून ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत अशी मागणी शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांनी केली आहे. यावर कर नाही त्याला डर कशाला असा सवाल भाजपच्या नेत्यांनी केलाय. तर शिंदेच्या शिवसेनेने मात्र काहीशी सावध भूमिका घेतली आहे. ठाकरेंच्या पक्षानं मात्र यावरून टोले हाणण्याची संधी साधली. ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही. पुत्रप्रेमामुळे त्यांनी अशा प्रकारचे काहीतरी वक्तव्य केलेली आहे ती दिसून येतात. त्यांनी जी काही वक्तव्य केली त्याला माझं उत्तर असंच असेल की कर नाही त्याला डर कशाला. खरं तर गजानन कीर्तीकरांना ह्यांना उशिरा सुचलेलं एक शहाणपण आहे. आपल्या मुलग्यावर ज्यावेळी चौकशी झाल्या तेव्हा हे गजानन कीर्तीकर आता सांगतायत की ईडीच्या कारवाई चुकीच्या आहेत. पण मित्रपक्षांचाही अनुभव बरंच काही शिकवतो. गजानन कीर्तीकर यांनी ईडीच्या बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्याचं राजकारण तापलंय. गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात येत्या 19 तारखेला मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आमने सामने आले आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांच्या मुलीला तिकीट न मिळाल्यावरून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी वडेट्टीवार यांना डिवचलं. त्यावर वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केलाय. त्यांच्या पक्षात किती किंमत आहे हे मला माहित आहे आणि हे अवध्या महाराष्ट्राला सुद्धा माहित आहे. धर्मराव तर गड म्हणतायत ना, यावेळेस गडात किती मतं भेटतात आणि किती त्यांचा तो गड कसा राहतो मी पाहणार. मुलीला तिकीट न मिळाल्यानं वडेट्टीवार नाराज असल्यानं चंद्रपुरात ते फारसं काम करत नसल्याचा आरोप आत्राम यांनी केला होता. ते चंद्रपूरच्या लोकसभा क्षेत्रामध्ये सुद्धा ते फिरून नाही राहिले. हे घाबरले आणि यापोटी अशा प्रकारचे बेधुंद आरोप त्यांनी सुरू केलेले आहेत.
आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहणार असले तरी गडचिरोलीच्या राजकारणात कुणाला किती किंमत आहे हे जनतेचा कौल येत्या 4 जूनला येईल, त्यानंतरच स्पष्ट होईल. धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा मुद्दा समोर आलाय. त्याला कारणीभूत ठरलंय मल्हार पाटील यांचं वक्तव्य. अजित पवार यांच्या सांगण्यावरून भाजपात प्रवेश केल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे मल्हार पाटील यांनी नवा वाद ओढवून घेतलाय. 2019 साली मल्हार पाटील यांचे आजोबा पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. खरं तर पद्मसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे आहेत. नातेसंबंध असतानाही पाटील कुटुंबानं शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. आज जवळपास 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या पक्षांतराचा मुद्दा चर्चेत आलाय. तर मल्हार पाटील यांच्या वक्तव्यावरून ठाकरेंच्या पक्षाला टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो, त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले. अशा पद्धतीची जर बातमी असेल तर मला वाटते मग हे षडयंत्र 2019 पासून चालू होतं का, याचं स्पष्टीकरण सन्माननीय अजितदादा पवारांनी करावं. काही दिवसांपूर्वीच अर्चना पाटील यांनी आपण महायुतीच्या उमेदवार असून राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. तो वाद शमतो न शमतो तोच त्यांचे पुत्र मल्हार यांच्या दाव्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची कोंडी झाल्याचं चित्र आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. अखेर उद्याला अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांचा सामना भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी माढ्यात होणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील उद्याला शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेणार आहेत. अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर शरद पवार यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षात प्रवेश होईल. आजोबांपासून प्रेम करणारी ती आत्ताची पिढी, सगळ्या एज ग्रुपचे कार्यकर्ते येणार आहेत. त्यांचा जो आदेश असेल तो आम्ही पाळायचा. माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या कोणत्याही नेत्याला आम्ही निवडून देऊ, पण रणजितसिंह निंबाळकर यांचं काम करणार नाही अशी भूमिका रघुनाथराजे निंबाळकर यांनी घेतली आहे. कोणी नेता दिल्लीचा कुठलाही दिला असता तरी चालला असता, पण ज्याच्या योगे आमचे कार्यकर्ते अडचणीत येतील अशा कुठल्याही नेत्याला आम्ही कसं काम करणार आहोत, नाहीच करू शकत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामुळे पवार यांना माढ्यात मातब्बर उमेदवार मिळालाय, तर भाजपला मात्र धक्का बसलाय. भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली खरी, तर दुसरीकडे शरद पवार यांनी भाजपच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांच्या या खेळीमुळे महायुतीच्या समोर मोठं आव्हान उभं आहे. पण महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्ही उमेदवारांना मोठ्या नाराजीचा सामना करावा लागतोय एवढं मात्र नक्की. शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपतून फोडून थेट माढा मतदारसंघाच्या निवडणुकीत मैदानात उतरवलंय. मात्र आता धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे अभय जगताप यांच्या बंडाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अभय जगताप हे माढा इथून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील उभे राहणार असल्यामुळे अभय जगताप यांनी बंडाचे संकेत दिले आहेत. सध्या तरी चित्र तसं आहे, लोकांची मागणी आहे. आपण बघू येणाऱ्या 2-4 दिवसात काय करायचं ते निर्णय घेऊ. अभयदादांचा विचार या क्षणी होईल, तर तसं काय अजून बी त्यांच्या मनात काय असेल काय सांगू शकत नाही. अजून त्यांचा विचार बदलावा. शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते यांना फोडून भाजपला एक राजकीय धक्का दिलाय, पण आता जगताप यांची बंडखोरी शरद पवार यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभेच्या निवडणुकीत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे. पण निवडणूक प्रचार मूळ पवार विरुद्ध बाहेरून आलेले पवार यावर येऊन पोहोचलाय. त्यामुळे नव्या राजकीय वादाची मोठी ठिणगी पडली. बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलाय. मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार कोण यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. त्याच्या चुकीचं काय असे दोन गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार. शरद पवार यांच्या वक्तव्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी बोलणं टाळलं, मात्र त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचं काय म्हणतो, काय बोलायचं नाही. सत्ताधाऱ्यांनी मात्र शरद पवार यांच्यावर टीकेची संधी साधली. पक्ष फुटला तर इतकं त्याचं तुम्ही मनाला लावून घेतलेलं आहे.
की तुमच्या घरातल्या सुनासुद्धा तुम्हाला आता परक्या वाटायला लागल्या. शरद पवार यांनी नेहमीच पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला, पण आता पवार यांनी मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असा भेदभाव केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुजय विखे पाटील आणि शरद पवार यांच्या पक्षाचे निलेश लंके यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघात विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा जोरदार सामना रंगू लागलाय. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ज्यांची गुन्हेगार सांभाळण्याची मानसिकता आहे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. त्यावर निलेश लंके यांनी चोख प्रत्युत्तर दिलाय. अनेक लोकांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे, अशा कधी वस्तुस्थिती नव्हती. मुळात ज्यांची पार्श्वभूमी जर गुन्हेगारीची असेल, ते गुन्हेगारांना सांभाळण्याची असेल तर त्यांची वेगळी अपेक्षा काय करणार. हेच वास्तविकता आहे, हेच खरं चित्र आहे आणि हे खरं चित्र जनतेपुढे आलं आणि जनता आता 13 मेला याचं उत्तर देईल, जे तुम्हाला 4 जूनला पाहायला मिळेल. जे लोकांनी SP ऑफिसला तोडफोड केली तेच निवेदन द्यायला होते. दादागिरी दहशत करणारे कोण हे सगळ्या जगाला माहिती आहे ना. आम्ही लोकांच्या हृदयावर राज्य केलं म्हणून आम्ही या जागेवर आलो ना. 2019 प्रमाणे याही वेळेला नगर दक्षिणची ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांच्या मधील आरोप प्रत्यारोपांच्या गोळीबारानं गाजते आहे. 1-2 नाही तर 5 वेळेला खासदार झालेल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांना यंदा तिकीट नाकारण्यात आलंय. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे शिवसेनेच्या जाहीर व्यासपीठावर येणं सुद्धा त्यांनी टाळलं होतं. अखेर पत्रकारांशी संवाद साधताना भावना गवळी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यवतमाळ वाशिम मतदारसंघात विकासाची अनेक कामं केल्यानंतर उमेदवारी न मिळाल्याची खंत असल्याचं भावना गवळी यांनी म्हटलंय. नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे. मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतके वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं. शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा प्रचार करणार असल्याचंही भावना गवळी यांनी जाहीर केलं. उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्रीताईला विजयी करण्यासाठी माझी घोडदौड असणार. भावना गवळी प्रचारात उतरणार असल्यानं महायुतीला आणि विशेषतः शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना बायपास करून एकनाथ खडसे यांनी थेट दिल्ली गाठली आणि पक्ष नेतृत्वाला कबूल केलं. यानंतर भाजपात घरवापसीची घोषणाही खडसे यांनी केली. पण आता घरवापसीच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसे यांना पक्षप्रवेश त्यांचा रखडण्याची शक्यता आहे. आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा खडसे यांनी गेल्या आठवड्यात केला होता. फडणवीस आणि महाजन या दोन्ही नेत्यांनी खडसे यांच्या घरवापसीबद्दल अनभिज्ञता दाखवत थेटपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. पण आता या नाराजीचा परिणाम खडसे यांच्या घरवापसीवर सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी थेटपणे खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध केलाय. एकदा आपली कन्या त्या ठिकाणी हारली विधानसभेमध्ये आणि त्यांनी पार्टी बदलून टाकली. म्हणजे तुम्ही 30 वर्ष निवडून आलात, 35 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी निवडून आलात, 20 वर्ष तुम्ही लालदेवच्या गाडीत फिरलात आणि मग नुसतं एकदा पडले म्हणून संपलं का सगळं पार्टीचं तुमचं पुण्य? हां, मग पार्टी तुमची दुश्मन होऊन गेली, तुम्ही पार्टी सोडून गेलात. गिरीश महाजन यांनी जाहीरपणे खडसे यांच्या विरोधात बंड पुकारल्यानं आता त्यांचा पक्षप्रवेश लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपात घरवापसी करत सून रक्षा खडसे यांच्या उघड प्रचाराच्या तयारीत असलेल्या खडसे यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. आणि एक ब्रेकिंग न्यूज आती येते. निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढतायत. आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडतोय. पण आरोप करताना राजकीय नेते तारतम्य पाळत नाहीत असं दिसतंय. असाच आरोप संजय राऊत यांनी शिवसेनेवर केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताना संजय राऊत यांचं भान सुटलंय आणि शिवसेनेकडून सुद्धा त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आल्याचं समोर आलंय. दुसऱ्यांसोबत सरकार केलं म्हणून मी यांचा टांगापलटी केला असं एकनाथ शिंदे बोलतोय. दुसऱ्यांसोबत तुम्ही कोणासोबत सरकार केलं? तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या अवस्थेमध्ये. आम्ही पोस्टमॉर्टम करू, आम्ही असं त्याच्या डेड बॉडी मुंबईत आल्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम करू असे म्हणणारे हे लोक. खरे तर हे आता मग मला तोंडात आमचं जीव घसरते. आणि आता यांनी लाईन जी सुरू केलेली आहे ना, यामुळे हे बोलत आहेत. आणि हे सर्वसामान्य शिवसैनिकाला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही. त्यामुळे भाषा
जीभ खरंच घसरली. तिकडे लोकसभा निवडणुकीत नितेश राणे आणि संजय राऊत यांच्यात सुद्धा चांगली जुंपल्याचं समोर आलंय. कारण भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे कालबाह्य झालेला ढब्बू पैसा असल्याची टीका राऊत यांनी केली होती. मोदींचं नाणं घासून पुसून गुळगुळीत झालंय, घासून घासून गुळगुळीत झालंय, ते आता बाजारात चालत नाही असंही राऊत म्हणाले होते. या दोन्ही टीकेला नितेश राणे यांनी उत्तर दिलंय. आधी तुमची बाजारात किंमत किती शिल्लक राहिले ते पहा, असं राणे म्हणाले. बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढब्बू पैसा आहे, बरं का. बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढब्बू पैसा आहे. आता या ढब्बू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाजतंय, तर त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्यावे. पहिली स्वतःच्या आणि स्वतःच्या मालकाची बाजारामध्ये असलेली किंमत समजून घे आणि मग आमच्या कर्तबगार असलेल्या प्रदेश अध्यक्षांवर टीका करण्याची हिंमत कर. तुझ्यासारख्या त्या इटालियन लोकांच्या नाण्यासमोर आम्ही लाल टपवत नाही, पाय चाटत बसत नाही. आणि आता वळूयात बातम्यांकडे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. शेतातलं हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागलाय. वाशिम तालुक्यातल्या अनेक ठिकाणी पहाटेपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही भागात पाणी सुद्धा साचलं. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उन्हाळी पिकांचं, प्रामुख्यानं भाजीपाल्याचं आणि फळबागांचं सुद्धा अतोनात नुकसान झालंय. तिकडे धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकं आणि फळबागा मातीमोल झाले आहेत. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला पिकाच्या सोबतच कांद्याच्या पिकाला सुद्धा बसलाय. शेतात साठवून ठेवलेला कांदा भिजल्यामुळे मोठं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीचा सर्वाधिक फटका केळीच्या बागांना बसलाय. गारपिटीमुळे शेकडो हेक्टरवरच्या केळीच्या बागा आडव्या झाल्या असून केळीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. बुलढाणा जिल्ह्यात अनेक तालुक्यात झालेल्या पावसानं शेतात उभी असलेली पिकं आडवी झाली आहेत. बीडमध्ये झालेल्या पावसामुळे आंबा बागांचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. बागेमध्ये आंब्यांचा मोठा खच पडलाय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं बळीराजा हतबल झालाय. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकाचं अतोनात नुकसान झालंय. मात्र याच वेळेला वादळी वाऱ्यानं सुद्धा मोठं थैमान घातलं. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागाला सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं. बुलढाण्यात वादळी वाऱ्यानं घातलेल्या थैमानाचा व्हिडिओ समोर आलाय. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जबरदस्त पाऊस झाला. या वाऱ्यामुळे दुकानावर टाकण्यात आलेले टीनचे पत्रे अक्षरशः पत्त्याप्रमाणे उडून गेले. या दृश्यावरून वाऱ्याच्या तीव्रतेची कल्पना येते. या वादळी वाऱ्यांमुळे फळबागांचं सुद्धा अतोनात नुकसान झालंय. अमरावतीमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह आलेल्या जबरदस्त पावसामुळे अनेक भागात झाडं उन्मळून पडली आहेत. अमरावतीच्या इरविन चौकात भारतीय जनता पक्षाचं मुख्य प्रचार कार्यालय अक्षरशः जमीनदोस्त झालंय. अमरावतीमध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांब वादळी वाऱ्यामुळे कोसळले आहेत. जबरदस्त असं नुकसान सर्वत्र झालंय. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.